विजयनगर येथे स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण काका, स्वर्गीय माजी खासदार प्रमिलाताई चव्हाण काकी, स्वर्गीय रामचंद्र पाटील दादा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगर येथील प्रमिला काकी चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमाचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वर्गीय आनंदराव चव्हाण काका, स्वर्गीय प्रमिलाताई चव्हाण काकी यांच्या यांच्याविषयी यांनी केलेल्या कार्याची माहिती यावेळेस विद्यार्थ्यांना देण्यात आली। त्यांचे संस्कार आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेखही करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्योजक रफिक शेठ इनामदार, उद्योजक RT स्वामी, विजयनगरच्या सरपंच अनिताताई संकपाळ, मुंडेगावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, माजी सरपंच रमेश लवटे, विजयराव कदम, राजेंद्र कदम, विश्वनाथराव पाटील, गिरीश पाटील, अभिजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयनगरचे उपसरपंच मानसिंगराव पाटील यांनी केले। यावेळी बोलताना म्हणाले की स्वर्गीय आनंदराव चव्हाण काका, स्वर्गीय प्रमिलाताई चव्हाण काकी यांचा कार्य खूप मोठे आहे। त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते। युवा मानस न्यूजसाठी अक्षय मस्के, कराड। मला आपल्या सर्वांच्या प्रेरणेस्थान असलेल्या प्रमिला काकी चव्हाण यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो। प्रमिला काकी चव्हाण या प्रेमळ स्वभाव, समाजसेवा आणि जनहिताच्या कार्यासाठी ओळखले जातात। त्यांनी लोकांच्या सुखदुःखात सहभाग होत समाजासाठी काम करण्याचे आदर्श ठेवले आहेत। माझा प्रिय मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण येथे एक महान व्यक्तिमत्व स्वर्गीय आनंदरावजी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव मनस्वी सुनील विचारे, मी इयत्ता 5वी शिकत आहे। प्रमिला काकी या केवळ एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या प्रेम, माया, त्याग, संस्कार आणि सेवाभाव यांचे मूर्तिमंत होत्या। स्वर्गीय प्रमिला काकी चव्हाण व स्वर्गीय आनंदराव जी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज विजयनगरच्या प्रमिला काकी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी होत असलेल्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले मलकापूर कराडचे उद्योजक आदरणीय रफिकभाई इनामदार, आमच्या वडिलांचे स्नेही, आमच्या कुटुंबाचे स्नेही आणि त्यांचे मित्र माननीय RT स्वामी साहेब, उपस्थित असलेले आमच्या गावचे प्रथम नागरिक अनिताताई संकपाळ, आमच्या वडिलांचे मित्र विजयराव कदम, माननीय राजेंद्र कदम, माजी सरपंच संजय शिलवंत, कराळे सर, उपस्थित असलेले आमचे सदस्य रंजनाताई जाधव, सदस्य अभिजित जाधव, आमचे मित्र गिरीश पाटील, हिम्मतराव देसाई, माझे चुलते विश्वासराव पाटील, उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या मुंडे गावाच्या वतीनं व मुंडे विविध सोसायटी, ग्रामपंचायत, संगम पाणीपुरवठा, भैरवनाथ पाणीपुरवठा यांच्या वतीनं त्यांच्या मी अभिवादन करतो। थांबतो। जय जवाहर। 50 वर्षाच्या वरचा काळ लोटला तरी यांच्या स्मृती चिरंतन जागृत ठेवण्याचं काम हे
आनंदराव पाटील नाना यांनी कायमस्वरूपी केलेलं आहे आणि त्याला तुल्य असं नेतृत्व या महाराष्ट्राला भारताला काकीच्या रूपाने लाभलं होतं. त्यातून बरेचसे हिरे तयार झाले. त्यातनं आमचं नानासारखा एक हिरा सुद्धा काकीनेच तयार केला. मी नानांच्या बरोबर 52 वर्ष एकत्र आहे. मी नानांनी प्रत्येक नानाच्या जळणघडणीमध्ये मी सर्व त्यांचा इतिहास पाहिलेला आहे. एक काकी मी मुलाप्रमाणे नानावरती प्रेम केलं. नानानेही काकीना आईप्रमाणेच आपल्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिली. खरं पाहिलं तर मुलांनी एक ग्रामीण भागातील महिला प्रमिला काकी ह्या दिल्लीमध्ये इंदिरा गांधी बरोबर अख्ख्या भारतभर दौरा करून काँग्रेस कशी वाढेल, कशी मोठी होईल याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या ह्या प्रमिला काकी त्यांचं खरंच कौतुक आजच्या ह्या दिनी केलं पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातील महिला का पुढे जाऊ शकत नाहीयेत? आज काकीसारखी महिला, प्रमिला काकीसारख्या महिलांनी नेतृत्व केलं. महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष झाल्या, खासदार झाल्या आणि भागाच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. मी आजच्या या त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.